हा अथर्व मला डिच तर नाही करणार ना? कधीपासून त्याची वाट पाहते. माहित पडलं मी इकडे वाट बघते आणि तो तिकडे घरी बसलाय. ठीक आहे, आजचं जे डिस्कशन झालंय त्याहून इतकं तरी मला क्लिअर झालंय की द बॉल इज इन माय कोर्ट. मंजिरी मॅडमना थँक्स म्हणायला हवं. फायनली त्यांच्यामुळे मला माझा अथर्व परत मिळतोय. ही माया जाणून बुजून अथर्व आणि मीराच्या संसारात विष घालवतीये. हा तिला असाच सोडणार नाही मी. अथर्व, अथर्व, किती वेळ वाट पाहिली तुझी. असे कसे अचानक आपण वेगळे झालो. एका गैरसमजामुळे तुझ्या मनात माझ्याबद्दल इतका द्वेष वाढला. इट्स लाईक यू स्टार्टेड हेटिंग मी. सॉरी माया. आता कुठे गोष्टी हळूहळू क्लिअर व्हायला लागल्यात. इतके दिवस मीरा असं का वागतीये, तिला मूल का नकोय हे मला कळतच नव्हतं, पण आता कळायला लागलंय. अथर्व, हो काय चाललंय तुमचं? अथर्व, आपलं लग्न झालं असतं ना तर आज तुझ्या कुशीत आपलं बाळ खेळत असतं. तुझ्या कुशीत असतं. माया लांब हो त्यांच्यापासून. तिला असं नाही कळणार. काय झालं तुला? मी अचानक माझा पाय ट्विस्ट झाला. I'm fine. Thanks. अथर्व, आज मी जे पाहिलं ते मीराला सांगू की नको? मीराला सांगितलं तर तिला खूप त्रास होईल, टेन्शन येईल. खरं तर मलाही टेन्शन आलंय, पण तिला सांगितल्याशिवाय त्यातून सोल्युशन पण निघणार नाही. ताई, काय झालं? काही बोलायचंय का? हो मीरा, तुझ्याशी बोलायचं होतं जरा. बोल ना. मीरा, हे बघ, मला तुला हर्ट करायचं नाहीये, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये अगं. काय झालंय? ते अथर्व आणि माया एकमेकांच्या जवळ यायला लागलेत. अथर्व तुझ्या आणि त्यांच्या नात्याबद्दल बोलताना मायासमोर भावूक होत होते. त्यावरती माया म्हणत होती की आपलं लग्न झालं असतं तर आपलं मूल तुझ्या कुशीत वगैरे असं सगळं बडबडत होती ती. मीरा, आणि शेवटी ना मी अथर्वच्या जवळ गेले आणि माहित नाही अचानक
तेव्हा काय झालं आणि माझे पायच लटपटले हो. म्हणजे माझा असा धपकन तोल गेला आणि मला कळलं नाही अचानक असं कसं झालं. म्हणजे प्रेमात असंच होतं माया. आय गेस युअर राईट. मॅडम आय एम सो हॅपी. आज मी सांगूच शकत नाही. म्हणजे मला ना विश्वासच बसत नाहीये की हे सगळं ऍक्च्युली आता घडतंय. मी फक्त माझं काम केलंय माया. मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार केलाय. आय नो मॅडम, पण मी तुम्हाला खरं सांगू का, मधल्या काळात ना मला तुमचा खूप राग आलेला. पण आता मला कळलंय की तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करताय आणि नेहमी कराल. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हे बघ, पण लगेच हुरळून जाऊ नकोस. ही तर पहिली पायरी आहे. अजून सगळं व्यवस्थित पार पडायचंय. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाक. हे बघ, थोडासा पेशन्स ठेवावा लागणार आहे. अथर्व तुझाच होणार आहे. म्हणजे मायाला भेटायचं होतं म्हणून वेदाचे बाबा घरातून घाईघाईत निघून गेले. बहुतेक माया घराबाहेर पडताना अथर्वांना खुणावून गेली ना. हे बघ माया, अथर्वना थोडा मूडी आहे, तुलाही माहिती आहे. त्यामुळे तो थोडा विचित्र वागला तर त्याचा इश्यू करू नकोस. हा, नाही मॅडम, हो इतकं सगळं चांगलं घडत असताना मी कशाला इश्यू करेन. इनफॅक्ट माझा तर विश्वासच बसत नाहीये की हा अथर्व आहे. म्हणजे आधी मी त्याला टच जरी केला ना तरी तो इतका रिॲक्ट करायचा. पण आता उलटच घडतंय. म्हणजे दिस इज सो ब्युटिफुल अँड डिफरंट. हो. हे बघ, मीरा आता हळूहळू अथर्वच्या मनातून उतरते आणि म्हणून तो तुझ्याशी खरा वागतोय. माया, एक दिवस असा येईल जेव्हा अथर्व मीराला या घरातून हाकलून देईल. मॅडम, हा खरंच अथर्वच आहे ना? म्हणजे नाही तसं नाही हो. म्हणजे हा अथर्व आहे ना माझ्या ड्रीम मॅन सारखं वागतोय म्हणून. अगं माया, हा तुझ्या स्वप्नातलाच अथर्व आहे आणि तो लवकरच तुझा होणार आहे.